देवाची पावले भाग 7. एका मधल्या सुट्टीत मी मारुतीखालच्या पटांगणात चौगल्याच्या रामाला खाली मान घालून बसवला आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत हा अरबी समुद्र, हा बंगालचा उपसागर, हा भूगोलाचा पाठ सुरू केला. वर्गातला प्रत्येकजण रामाच्या डोक्यावर हात फिरवे आणि मग त्याचे खवडे दुखत आणि तो खच्चून बोंबा ठोके. त्याची ही बोंब सोनार मास्तरांनी एकदा ऐकली आणि हाती निरगुडीचा फूक घेऊन ते बाहेर धावले. सारी पोरं 10 दिशांना पांगली. मीही पळणार, तो राम्यानं माझे पाय घट्ट पकडून ठेवले. मास्तर माझ्याजवळ आले आणि मला बोकोटीला धरून त्यांनी माझ्या पायावरचा निरगुडीचे 2 फूक जीव खाऊन ओढले. पायावर झिंजिण्या आल्या. मी मास्तरांचा हात झटकून पळालो आणि मारुतीच्या गाभाऱ्यात लपून बसलो. मधली सुट्टी संपून पुन्हा शाळा भरली. मी मग शाळेत गेलोच नाही. गाभाऱ्याच्या गारव्यावर पडून राहिलो. पाय पोकाच्या मारानं हुळहुळत होते. मारुतीच्या दिवतीतलं बोटभर तेल त्या वळावर लावून मी निश्चित पडलो. केव्हा तरी माझा डोळा लागला. गुरवानं वाजवलेल्या घंटेनं मी जागा झालो. बाहेर कडूसं पडलं होतं. मी घाईघाईनं उठलो. मास्तरांनी मारल्यामुळे उगीचच अपमानास्पद वाटत होतं. नाकातनं मारणारं पाणी कोपरात पुसून मी देवळाबाहेर आलो. पायानं वाटेवरचे खडे उधळीत वाड्यात आलो. आई दारातल्या गोठ्यात वासराचे पेंढे फोडत होती. मला पाहून ती तिथूनच म्हणाली, गजानना, 3 सांजा झाल्या. शाळा सुटली की लवकर घरी यावं बाबा. जा, तुळशी कट्ट्याजवळ तुझं संध्येचं मांडलंय. हातपाय धु आणि संध्या करून घे. मी नाही करणार संध्या, मी रागानं म्हणालो. का रे बाबा, ब्राह्मण घरचा पोर तू. संध्या केली नाहीस तर श्राद्धाला पितर जेवतील का तुझ्या घरी? आई वासराचं तोंड गाईच्या आचळाला लावीत म्हणाली. पितराचं काय जातंय, तिथं माझे पाय दुखतात. मला संध्येसाठी मांडी घालून बसता येणार नाही. मी नाककुशीत म्हणालो. काय झालं पाय दुखायला? काय पंढरीची वारी करून आलास काय? धार काढता काढता आईने माझ्याकडे पाहून करवाली. मास्तराने पायावर फूक उडलं. मी मुसमुसत म्हणालो, तू काहीतरी आरवाच्य वागला असशील. आई माझ्यावरच उलटली. मी काही केलं नाही. राम्याच्या राखलेल्या चेहऱ्यावर हात फिरवला. त्याला खवडे झाले होते म्हणून बोंबलला. तर मास्तराने माझ्याच पायावर फूक ओढली. मी आईपुढे फिर्याद मांडली. बरं, पुरे झालं. संध्या करून घे आणि शुभंकरोती म्हण, त्याशिवाय जेवायला मिळणार नाही. आईनं आपल्या भात्यातलं शेवटचं अस्त्र काढलं आणि दुधाची कासंडी घेऊन घरात गेली. मी हातपाय आटपत कोपऱ्यातल्या जास्वंदीखाली गेलो. लोखंडी गावरीतले पाणी भडाभडा पायावर घेतलं. तुळशी कट्ट्यावर अंगातला खमीस काढून टाकला आणि पळी तांबून पुढं ओढून आचमन घेऊ लागलो. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. टाळ्या वाजून स्वतःच्या डोक्याभोवती मी हात ओवाळले आणि संध्याकाळच्या त्या नित्यकर्मातून मोकळा झालो. एवढ्यात हातात तेवणारी पंती घेऊन आई अंगणात आली. तो मंद चेतणारा दीप तुळशीजवळ ठेवून तिनं डोळे मिटून हात जोडले. आईच्या त्या धीर गंभीर अस्तित्वानं माझाच रागा कुठल्या कुठं पळून गेला. तिच्या रूपानं जगातलं सारं पावित्र्य आणि मांगल्य आपल्याभोवती वावरत आहे असं मला वाटू लागलं. माझे सारे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि अभावितपणे मी वृंदावनावरच्या ज्योतीला हात जोडले आणि गंभीरपणे म्हणू लागलो, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपोज्योती नमस्तुते. माझ्याबरोबर आईही विष्णुस्तुती म्हणू लागली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभीर्यार्धनयनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथनं. मग मी तुळशीला प्रदक्षिणा घालीत म्हणालो, दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, तिळाचं तेल, कापसाची वात, दिव्याला देखून नमस्कार. उजेड पडो तुळशीपाशी, माझा नमस्कार श्री पांडुरंगाच्या पायापाशी. मगाशी उगीचच रागा करणाऱ्या माझ्या हाताची ही भावुकता पाहून आई हसली. तिनं मोठ्या ममतेनं माझ्या पाठीवरून हात फिरवला. कौतिक भरल्या स्वरात ती म्हणाली, चल आता आत. इकडून आता येणं होईल. अक्कानं लसूण सोलून ठेवला. मला खलबत्त्यात तेवढी चटणी दे कुठून. मी नाही असली बायकी कामं करणार. अक्कालाच सांग की चटणी कुटायला. मी फुरंगटून म्हणाले, अरे तिने व्यंकूला घेतलाय. तू चल पाहू आत. उगीच कामचुकारपणा करू नकोस. जेवणं झाली की मी तुला गोष्ट सांगेन. आईनं मला लालूच दाखवली. नक्की? मी तिच्याकडून आश्वासन घेतलं. हो नक्की, पण हातावर अपोषणी घेतल्यावर पाटावर झोपू नको म्हणजे झालं. आई स्वयंपाकघरात गेली. मीही उठून तिच्या मागोमाग गेलो. खलबत्त्यात लसणाची चटणी कुटू लागलो. लसूण आणि शेंगदाणे घाव घालून एकरूप करू लागलो.
ओटीवर पावलं वाजली. आटपाडीहून दादा परत आले. त्यांनी सदरा आणि रुमाल खुंटीवर काढून ठेवला. हातापायावर पाणी घेऊन त्यांनी सदनीची आचमनं केली आणि ते स्वयंपाकघरात येऊन मांडलेल्या पाटावर बसले. व्यंकूला जेनावर झोपून अक्का आत आली. आई चुली शेजारी बसून भाकरी थापत होती. बैलावर हुलग्याची उसळ रटरटत होती. अक्कानं ताटं मांडली. माझ्या भालूच्या आणि दादाच्या पानात गरम भाकरी सतकोर करून वाढली. जेवता जेवता दादांनी सहज माझ्या शाळेची चौकशी केली. काय गजानना, कसा चाललाय अभ्यास? शाळेत खोड्याबिड्या करत नाहीस ना? माझ्या डोळ्यासमोर राम्याच्या डोक्यावरचं द्विप्रकल्प उभं राहिलं. खूप शिक बाबा, मोठा हो. मी असा हा कारकून, तू निदान मामलेदार तरी व्हायला हवं, होशील ना? दादा गंभीरपणे म्हणाले. मी उगीचच नंदी बैलासारखी मान हलवली आणि हो म्हणताना माझ्या उसळीचा ठसका लागला. मी घटाघटा पाणी प्यायलं. काळोख आणखीनच आटला. जेवण झाल्यावर आई गोष्ट सांगणार आहे हे मी पार विसरूनच गेलो. मी हात धुतले केव्हा, उसरीवर आलो केव्हा आणि जेनावर पसरले केव्हा माझं मलाच कळलं नाही. पहाट झाली. मुलाण्याचा कोंबडा आरवला. पाखराची चिवचिव सुरू झाली. पंढरीची येरजार करणारे मारुतीच्या देवळात झोपलेले वारकरी जागे झाले. काकड आरती म्हणून पूर्वेकडे तोंड करून येथूनच पंढरीच्या पांडुरंगाला जागवू लागले. त्यांच्या या समोस्वरांनी मी जागा झालो. वारकरी आनंदरंगात दंग झाले होते. उठ विठ्ठला, उठी गोपाळा, उठले चराचर. प्राचीवरती प्रकाश फुलला, उठला बघ दिन करू. का कुणास ठाऊक त्या वारकऱ्यांच्या थज्ज्यामध्ये मिसळून पंढरपूरला जावं असं मला वाटू लागलं. मी उठलो. शेजारचा भालू लोळत लोळत पसोडी बाहेर गेला होता. त्याच्या अंगावर पुन्हा पसोडी ओढून घातली. अंगणात आलो. दरवाजाचा अडणा हळूच काढला. उजव्या हाताच्या मारुतीच्या देवळाकडे आलो. सभामंडप मोकळा होता. मी इकडे तिकडे पाहू लागलो. दूर पूर्वेच्या माळावर भगव्या पताका हळूहळू क्षितिजा पार होतोय. मी हिरमुसलो. त्या वारकऱ्यांची भजनं ऐकायची या हेतून मी बाहेर आलो होतो. पण ते वारकरी पंढरपुराकडे निघून गेले होते. आपणही अशी खांद्यावर भगवी पताका घेऊन पंढरीची वारी करावी असं मला तीव्रतेने वाटलं. मनाच्या कसल्या तरी उत्साही अवस्थेत मी घरी जाण्यासाठी वळलो. मारुतीच्या देवळामागून घुंगराची खळबळ आणि बासरीचा सूर मला ऐकू आला. मी थबकलो. त्या सुरांनी मला कसली तरी मोहिनी घातली. देवळाआडून एक वासुदेव माझ्यापुढे उभा टाकला. कोण आहेस तू? मी वासुदेव देवा. नाव काय तुझं? वासुदेव. गाव? वासुदेवच. आलास कुठून? वासुदेवा हो. निघालास कुठं? वासुदेवाकडं. मी येऊ? चल की. पण मला तुझ्यासारखं गाणं कुठे येत आहे? शिकवीन की. आत्ताच शिकव. वासुदेव हसला. माझ्या पाठीवर हात टाकून मला आमच्याच दारापुढे घेऊन आला. मी त्याच्या डोईवरच्या मोरपिसाच्या टोपीकडे टोक लावून पाहत होतो. वासुदेव आमच्या दारासमोर देवळाचरणी उभा राहिला. हातातल्या चिपळ्यांच्या तालावर गाऊ लागला. गोविंदा रामा हो गोविंदा रामा जी जी. श्रीकृष्ण सोंगाड्याचे आम्ही बाळ बागडे जी जी. इंद्रिये गाई आमच्या जाताती सहूकडे जी जी. अनुहात वेणू नादेवळी आपणाकडे जी जी. गोविंद मूर्ती भवते गोपाळ शोभती जी जी. ओहम सोहम हुंबरीने करी टाळी वाजविती जी जी. वासुदेवाचा तो सात्विक स्वर, त्याच्या हातीच्या चिपळ्याची साथ, पायातल्या घुंगराचा ताल, बासरीचा नाद या साऱ्याची मला मोहिनी पडली. हाती पसाभर पीठ घेऊन आई वाड्याच्या दरवाज्यात आली. मी जोत्याच्या गडीव दगडावर बसून वासुदेवाची लीला हुरावून पाहू लागलो. वासुदेव आईला उद्देशून म्हणत होता, तुम्ही आया वयानं द्या वासुदेवीला चोळी. अहो लहान मुलींच्या द्या अंगेची कांचोळी. अहो पाटील बाबा द्या शेला कृपा करून. डोईचे मुंडाचे द्या आपले हाते करून. आई गालात हसली. तिनं दुरडीतलं पीठ वासुदेवाच्या झोळीत टाकलं. वासुदेवानं आपल्या टोपलीतलं एक मोरपीस काढून मला दिले. मला म्हणाला, बाळा नाव काय तुझं? मी त्याच्याकडे टक लावून पाहत म्हणालो, वासुदेव. ते नवं, माऊलीने ठेवलेलं. गजानन दिगंबर कुलकर्णी. मी ठसक्यात सांगितलं. आणि वडिलांचं? दिगंबर बलवंत कुलकर्णी. वासुदेवानं बासरी वाजवली. माझ्या दिवंगत राज्याचं नाव उच्चारून महाराष्ट्रातील साऱ्या देवदेवतांना माझ्या आईने दिलेलं दान त्यानं पावतं केलं. दान पावलं पंढरपुरात विठोबा रायाला, कोंढाणपुरात तुक्काबाईला, जेजुरीमंदी खंडोबा देवाला, सासवडमंदी सोपान देवाला, आळंदीमंदी ज्ञानोबा देवाला, देहूमंदी तुकाराम बाबाला, शिंगणापुराच्या महादेवाला,
आमनेरच्या सकाराम बाबाला, देऊळगावच्या बालाजी देवाला, मुंगी पैठणात नाथ महाराजाला, कोपरगावात कच्चेश्वराला, आटपाडीच्या कल्लोबाला, माडगुळ्याच्या मारुतीला. आईला नमस्कार करून वासुदेव पुढच्या दारी गेला. मीही त्याच्या पाठीमागं जाऊ लागलो. आईनं मला हटकलं. त्याच्या मागे कुठं जातो आहेस? भिक्षा मागीत. घरात चल, स्नान करून दूध पी आणि अभ्यासाला बस. आत्ता असा भटकलास तर मग आयुष्यभर दारोदारी भटकण्याचीच वेळ येईल. वासुदेवासारखी पंढरीच्या इट्टोबाला करीत. आईच्या पाठोपाठ मी घरात गेलो. डोक्यावर 2 तांबे घेतले आणि स्वयंपाकघरात आलो. आईनं फुलपात्र घेऊन फेसाळलेलं निळसं दूध माझ्यापुढे ठेवलं. देवापुढे दादा विष्णू सहस्रनाम म्हणत होते. अधूनमधून खोकत होते. त्यांचं खोकणं कानाला तितकंच वर वाटत नव्हतं, पण त्या विष्णू सहस्रनामामुळे सकाळचं पवित्र वातावरण अधिकच पवित्र होत होतं. एका अनामिक सुगंधानं सारी सकाळ न्हावून गेली होती. बसकर, पाटीदप्तर आणि शाहीच्या दवतीचं दोऱ्याचं शिंकाळं घेऊन मी शाळेत आलो. मास्तर अजून आले नव्हते. पोरं धुमाकूळ घालीत होती. एकमेकांच्या उरावर बसून गदारोळ करत होती. मला काय वाटलं कुणास ठाऊक. मी सकाळी वासुदेवाने दिलेलं मोरपीस टोपीत खोचलं आणि मास्तरांच्या खुर्चीवर बसून आरोळी ठोकली. दान पावलं, दान पावलं. सारी पोरं माझ्या भोवती जमली. माझ्या त्या विचित्र ध्यानाकडे पाहून हसू लागली. मला अधिकच चेव चढला. मी जोरजोरात गाऊ लागलो. चौगुल्याच्या रामभाऊला, चित्तोळ्याच्या श्यामभाऊला, देसायाच्या खंडेरायाला, माळणीच्या चिंगाबाईला, साळणीच्या गंगाबाईला. माझा वासुदेव रंगात आला होता. पोरं माझी नक्कल पाहून खुश झाली. मी पुढं म्हणालो, कुंभाराच्या नेवरतीला, कोष्ट्याधरीच्या कल्याणरायाला, फोकाना मारणाऱ्या मास्तरड्याला. मास्तराचं नाव घ्यायला आणि मास्तर वर्गाच्या दारात यायला एक घाट पडली. सारी पोरं एकदम गप झाली. जो तो आपल्या आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला. देसायांच्या खंडून प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. आम्ही सारेजण त्यांच्या स्वरात स्वर मिसळण्याचा प्रयत्न करीत आपापल्या स्वतंत्र स्वरात गाऊ लागलो. श्रीनिवास विकास चिद्विलास देई, उपत्कृत मी सर्वपरी शरण तुझ्या पायी. आम्ही संस्थांमधल्या साऱ्या शाळांचे विद्यार्थी शाळा सुरू होताना देवाची करावी तशी या नामवंत पंतप्रतिनिधींची प्रार्थना म्हणायचो. प्रार्थना झाली. पोरं खाली बसली. मास्तरांनी माझ्या नावाचा उद्धार केला. माझ्या टोपीत मोराचं ते पीस अजून तसंच होतं. गजानन दिगंबर कुलकर्णी, उभा राहा. मी उभा राहिलो. कालच्या मारानं पायाच्या पोटरीच्या शिरा टरटरून सुजल्या होत्या. हे आणखी कुठं कुठं मारतात याची काळजी वाटू लागली. काय चाललं होतं मगाशी? मास्तरांनी रागीट स्वरात विचारलं. मी काहीच बोललो नाही. म्हणजे डोक्यावरचं मोराचं पीस कशाला अडकवलं आहेस? स्वतःला काना समजतोयस काय? मास्तरांची सरबत्ती सुरू झाली. मी पटकन टोपीतलं पीस काढून बुकात लपवलं. हा वासुदेवाची नक्कल करत होता मास्तर. देसाईचा खंडू आगाऊपणानं म्हणाला, अरे इथं नकला कसला काय करत बसला आहेस? तिकडं पुण्या मुंबईकडं सारी माणसं पेटली आहेत. इंग्रज सरकारविरुद्ध गांधीबाबांनी सविनय कायदेभंगाचं शस्त्र उगारलं आहे. स्वदेशी वस्तू वापरायचं आव्हान त्यांनी प्रत्येक भारतीयाला केलं आहे. स्वावलंबनाची शिकवण दिली आहे. स्वराज्यासाठी तिकडं एवढा लढा चालला आहे आणि तुम्ही पोरं इकडे नकला करीत बसलात? बस खाली. आज मी तुम्हाला एक नवीन गाणं शिकवणार आहे. म्हणा, चरखा चला चला के लेंगे स्वराज लेंगे. एकाही शब्दाचा अर्थ न कळता आम्ही ते गाणं म्हणू लागलो. माझ्या वासुदेवाच्या नकलेचा आणि स्वराज्याच्या अर्थार्थीचा काय संबंध आहे मलाच कळलं नाही. मास्तरांना तरी नीट कळलं होतं का नाही कोणास ठाऊक. संध्याकाळी दादा घरी आल्यावर मी त्यांना या गाण्याचा अर्थ विचारला. कुणी शिकवलं हे गाणं? दादांनी आश्चर्याने विचारलं. मास्तरांनी. मी त्यांनी? दादांनी अंभवितपणे प्रश्न केला. हो, त्याला एकदा बोलावून सुनावला पाहिजे. संस्थानाच्या शाळेत काम करतोय, उगीच साहेबाशी भांडण कशाला? असं चरखा चालून स्वराज्य मिळत असतं तर वासुदेवाने बळवंतानं बंड कशाला केलं असतं? विनायकरावाची सावरकरांनी अंदमानात कशाला चक्की पिसली असती? दादांनी बिनतोड युक्तिवाद केला. माझघराच्या दाराशी उभं राहून आई आमचा हा संवाद ऐकत होती. तिच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी पडली होती. पानं वाळून झाली होती. जेवायला चलावं. आईनं आमचा संवाद मध्येच तोडला.